आपल्या सगळ्यांच्या घरात उपलब्ध असणारी ही गोष्ट नाही, ही बेकिंग पावडर आहे, नाही बेकिंग सोडा आहे, निरमा पावडरसुद्धा नाही. मग हे काय आहे? यानी की आपली जर्मलची डबे नव्यासारखी चमकतील. अजिबात घासणी किंवा साबण किंवा लिक्विड न वापरता हे डबे आपण स्वच्छ करणार आहोत. तर तुम्हाला दिसतच असेल डब्यांचा काळपटपणा सहज निघाला जातो. हे जर्मलचे डबे अगदी नव्यासारखे चमकायला लागतील. हे बघा. तर तुम्ही या गोष्टींनी जर डबे स्वच्छ केले तर एकदम असे चमकतील डबे. याला साबण घासणीची काहीच गरज नाही. प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असणारी ही गोष्ट आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि न साबण न लिक्विड साबण काहीच वापरलेले नाही मी. किती साबणीने किंवा लिक्विडने किती घासला तरी तेलकटपणा निघत नाही. परंतु तुम्ही जर या गोष्टीने जर डबे घासले ना तर अगदी नव्यासारखे डबे चमकायला लागतील. चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. हे बघा किती काळा झालेला, म्हणजे किती काळपट. मी फक्त हे बघा, मी तुम्हाला पाणी टाकून दाखवते किती स्वच्छ निघालं आहे तुमच्या समोर घासल्यानंतर. हे बघा किती चमकायला लागला आहे. चल मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू. मी हे डबे आता रिकामे करून घेतले. घासायला काढले होते हे डबे मी. बघा हे डबे स्वच्छ करण्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. तर कोणतेही साबण लिक्विड न वापरता आपण हा डबा स्वच्छ करणार आहोत. तर मी इथं 1 चमचा रांगोळी घेतली, सफेद रांगोळी. आहे बघा, ही सफेद रांगोळी घेतलेली आपल्या घरात. तर प्रत्येकाकडे असणारच ही रांगोळी. ही डब्यावर अशी टाकून घ्यायची. हे बघा. आणि थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यावरती, ओलं करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये काहीच दुसरं बाकी काहीच टाकायचं नाही. हाताने फक्त चोळून घ्यायचा आहे डबा. हे बघा तुमच्यासमोर मी दाखवत आहे. हाताने चोळून घ्यायचा. याला ना स्क्रॅचेस पडणार, काहीच होत नाही. फक्त त्याच्यामध्ये जेवढा काळपटपणा, जेवढी डबा तुमचा तेलकट झालेला असतो सगळा निघून जातो. हे बघा मी आता हाताने चोळून घेते. बघा लगेच तुमच्या समोरच बघा पूर्ण काळपटपणा त्याचा निघून जातोय. अशी बाजूने टाकून घ्यायची. मी आता साईडने घासते तुमच्यासमोर. बघा लगेच डब्याचा कलर चेंज होत आहे. म्हणजे जेवढा तुमचा डब्याचा जेवढा काळपटपणा असेल तो सहज निघतोय. बघा आता हे मी खूप दिवसापासून हे डबे घासलेले नव्हते. हे बघा किती काळपटपणा सहज निघाला जातोय. रांगोळी तर ही खरं म्हणजे खूप उपयोगात पडणारी ही गोष्ट आहे. तर डब्यांच्या आहे ना हा काळपटपणा तेलकटपणा लगेच अगदी 1-2 सेकंदातच 1-2 मिनिटातच लगेच निघतो. एकदम नव्यासारखे स्वच्छ होतं डबा. हे बघा माझा हात पण काळा झाला आहे, तुम्हाला दिसत असेल. बघा मी आता डबा तुम्हाला धुवून दाखवते मैत्रिणींनी. एकदम स्वच्छ निघतो हा डबा. तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा जर आवडला असेल तर प्लीज लाईक करायला बिलकुल विसरू नका. हे बघा किती स्वच्छ निघालं. मी पाण्याने धुवून घेतला आहे डबा तुमच्यासमोरच. त्याच्यात काहीच मी काही साबण वगैरे काहीच लावलेलं नाही, लिक्विड ना काहीच वापरलेलं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला प्लीज विसरू नका. बघा किती स्वच्छ निघाला आहे हा डबा. कोणी म्हणणार नाही हा रांगोळीने धुतला आहे म्हणून. चला तर मैत्रिणींनो, लाईक आणि शेअर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल.